विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष वाणिज्य सत्र दुसरे, विषयाचे नाव व्यावसायिक नीतिमूल्ये, प्रकरण दुसरे, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची व्याप्ती सखोलपणे अभ्यासणार आहोत. तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे विविध जे प्रकार आहेत त्यांचाही सखोलपणे अभ्यास करणार आहोत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध बाजूंचा किंवा अंगांचा, ज्यात अंतर्गत बाजू आणि बाह्य बाजू आहे, यांचाही आज आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची व्याप्ती अभ्यासणार आहोत. एन्स्टर्ड आणि एन्स्टर्ड यांनी 1978 साली कॉर्पोरेट सामाजिक उद्दिष्टे आढळू शकतील अशा 6 भागात कॉर्पोरेट सामाजिक व्याप्तीचे क्षेत्र ओळखलेले असून त्याची व्यापकता स्पष्ट केलेली आहे. ती व्यापकतेत सर्वप्रथम त्यांनी पर्यावरणाविषयी सांगितलेले आहे की या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या पर्यावरणीय बाबींचा समावेश होतो. व्यवसाय चालविताना प्रदूषण नियंत्रण व संरक्षण देणे, नैसर्गिक संसाधनांच्या प्रक्रियेमुळे आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनामुळे पर्यावरणाचे नुकसान रोखणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे, कॉर्पोरेट सामाजिक उद्दिष्टे, औद्योगिक उत्पादनातील नकारात्मक बाह्य सामाजिक परिणाम कमी करणे आणि अपूर्णवीकरण संसाधनांचा वापर आणि कचरा उत्पादन कमी करण्यासाठी अधिक कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असते. दुसरे, त्यांच्या मते व्याप्तीमधील दुसरा मुद्दा आहे ऊर्जा. या क्षेत्रामध्ये व्यवसाय आणि कंपनीच्या उत्पादनांची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यामध्ये ऊर्जा संवर्धनाचा समावेश होतो असेही त्यांनी सांगितलेले आहे. पुढील मुद्दा त्यांनी सांगितलाय की वाजवी व्यवसाय पद्धती हे क्षेत्र विशेष व्याज गटातील कंपनींच्या संबंधित आहे. विशेषतः त्यामध्ये काही कार्यांचा समावेश होतो. अल्पसंख्याकांचा रोजगार असेल, अल्पसंख्याकांची प्रगती असेल, महिला रोजगार असेल, इतर विशेष व्याजगट रोजगार असतील, अल्पसंख्याक व्यवसायांना समर्थन असेल किंवा परदेशात सामाजिक जबाबदारीची काही पद्धत असेल. पुढील मुद्दा आहे की मानवी संसाधन. या क्षेत्रामध्ये मानवी संसाधनांचे गठन करणाऱ्या लोकांवर संघटनात्मक कार्याच्या परिणामाचा परिणाम होतो. या क्षेत्रामध्ये काही बाबींचा समावेश होतो, ज्यामध्ये भरती पद्धती असेल, प्रशिक्षण कार्यक्रम असतील, इतर जॉब रोटेशनचा अनुभव असेल, नोकरी संपन्नता किंवा वेतन किंवा पगाराची पातळी, फ्रेंच बेनिफिट्स योजना असेल, कर्मचारी आणि संघटनात्मक उद्दिष्टांचे एकत्रीकरण असेल, परस्पर विश्वास आणि आत्मविश्वास असेल, नोकरीच्या सुरक्षा, कामगारांची स्थिरता, कामचलाऊपणा आणि आठवणी पद्धती असतील, हस्तांतरण आणि जाहिरात धोरणे असतील किंवा व्यावसायिक आरोग्य असेल, या बाबतही त्यांनी मानवी संसाधनांच्या व्याप्तीत या मुद्द्यांचा त्यांनी समावेश केलेला आहे. पुढे आहे समुदाय विकास. या क्षेत्रात समुदाय आरोग्याशी संबंधित क्रियाकल्प असेल, शिक्षण आणि कला असेल आणि इतर समुदाय क्रियाकल्पांचे प्रकटीकरण समाविष्ट आहे असे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. पुढील मुद्दा आहे उत्पादन. हे क्षेत्र उत्पादनांच्या गुणात्मक बाबींविषयी अभ्यास करते. उदाहरणार्थ त्यांची उपयोगिता, जीवन, त्या उत्पादनाचा टिकाऊपणा, त्या उत्पादनाची सुरक्षा आणि सेवा क्षमता, तसेच प्रदूषणावर होणारे त्या उत्पादनाचे परिणाम यांचा विचारही त्यात केला जातो. ग्राहकांचे समाधान किंवा ती वस्तू वापरून ग्राहकांचे किती समाधान होते, जाहिरातीमध्ये सातत्य किती आहे, जाहिरातीमध्ये सत्यता किती आहे, लेबलिंग आणि पॅकेजिंगची पूर्णता असेल, स्पष्टता असेल, यांचाही समावेश त्यांनी केलेला आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे प्रकार आता आपण बघणार आहोत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे 4 प्रकार म्हणजेच पर्यावरण स्थिरता उपक्रम आहे, थेट परोपकार देणे, नैतिक व्यवसाय पद्धती आणि आर्थिक जबाबदारी. त्यातील प्रथम आहे की पर्यावरण टिकाव उपक्रम. व्यवसायाद्वारे राबविलेले पर्यावरणीय स्थिरता उपक्रम सामान्यतः 2 मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित करतात. प्रदूषण मर्यादित करणे, ग्रीन हाऊस वायू कमी करणे, पर्यावरणीय समस्यांविषयी जागरूकता वाढविणे,
तसेच हवा, जमीन, जलप्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी व्यवसायाने चांगली कॉर्पोरेट नागरिक म्हणून त्यांची भूमिका वाढवणे आणि संपूर्ण समाजाला फायदा निर्माण करून देणे. दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की व्यवसाय थेट परोपकारही देऊ शकतात. परोपकारी उपक्रमांमध्ये स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील धर्मदाय संस्था असतील आणि इतर ज्या काही संस्थांना वेळ, पैसा आणि संसाधने दान करणे यांचा समावेश आपल्याला सांगता येईल. ही देणगी मानवाधिकार, राष्ट्रीय आपत्ती निवारण, स्वच्छ पाणी आणि अविकसित देशातील शैक्षणिक कार्यक्रमांसह विविध कारणांसाठी निर्देशित केली जाऊ शकते. याचं आपण उदाहरण सांगू शकतो की मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला कोट्यावधी डॉलर्स दान केले आहेत, जे शिक्षण, मलेरिया निर्मूलन आणि कृषी विकासासह असंख्य कारणांना आधार देतात. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा पुढील प्रकार आहे की नैतिक व्यवसाय आचरण. नीतिमत्तेवर प्राथमिक भर म्हणजेच व्यवसायातील कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पुरवठादारांच्या कर्मचाऱ्यांना योग्य श्रम प्रथा पुरविणे, कर्मचाऱ्यांसाठी योग्य व्यवसाय पद्धतींमध्ये समान काम आणि समान वेतन भरपाई उपक्रमांसाठी समान वेतन समाविष्ट करणे. पुढील प्रकार आहे आर्थिक सामाजिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करणे. नैतिक, पर्यावरणीय आणि परोपकारी कार्यासाठी ठरविलेल्या दीर्घावधी वाढीच्या सुलभ कृतींवर आर्थिक जबाबदारी केंद्रित आहे. आर्थिक निर्णयावर त्यांच्या समग्र परिणामावर व्यवसाय शाश्वत व्यवहारात गुंतवणूक त्यांचे कार्य सुधारणे. आर्थिक जबाबदारीचे उदाहरण म्हणजे जेव्हा कंपनी पुनर्निर्माण केलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत बदल करणे, ज्यामुळे साधन सामग्रीची किंमत संभाव्यतः कमी केली जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध बाजूंचा किंवा अंगांचा अभ्यास करणार आहोत. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध बाजूंनी परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्या विविध बाजू किंवा अंग योग्य पद्धतीने स्पष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येते. उद्योजकांकडून समाजातील त्यांच्या भूमिका पार पाडण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांचा CSR अजेंडा त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य परिणामांमध्ये विविधपणे व विस्तृतपणे विभागला जाऊ शकतो. त्यात CSRच्या अंतर्गत बाजूचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश येतो. पहिला म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन. कंपनी आपल्या मानवी संसाधनाशी कसे व्यवहार करते हे निश्चितपणे त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा तो एक भाग आहे. यामध्ये कामाची जागा संबंधित सर्व मुद्द्यांचा समावेश असेल, जसे की पगाराची पातळी म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगाराची पातळी, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगाराचे वितरण करणे, त्यांना लाभाचे प्रमाण ठरवून देणे, त्यांच्या कामाचे तास योग्य प्रकारे ठरवून देणे, संबंधित विषय असेल किंवा कामाची गुणवत्ता असेल याविषयी व्यवस्थापनाने वेळोवेळी योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की कार्यस्थानी आरोग्य आणि सुविधा. कंपनीच्या मानव संसाधनाशी संबंधित सर्व मुद्द्यांपैकी आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित असेल त्यांचा विशेष उल्लेख व्हायला हवा. कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेविषयी कॉर्पोरेट जबाबदारी ओळखण्यासाठी दबाव वाढत आहे. जेव्हा कामगारांना घातक सामग्रीचा सामना करावा लागतो आणि किंवा जेव्हा त्यांना संभाव्य धोकादायक काम करण्याच्या परिस्थितीत काम करावे लागते, तेव्हा हे विशेष महत्त्वाचे असते. कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या शेवटी नियोक्त्याची जबाबदारी संपत नाही, परंतु जर हे सिद्ध झाले की त्यानंतरची कोणतीही बिघाड कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या परिस्थितीशी संबंधित असेल तर पूर्वीचे नियोक्ता त्यांना ठेवता येईल. पुढील मुद्दा आहे बदलण्यासाठी रूपांतर. आपण सतत बदलणाऱ्या जगात राहतो आणि कर्मचाऱ्यांना
बदल घडवून आणण्यासाठी व त्यांची पूर्तता करण्यास तयार करण्याची नियोक्त्याची जबाबदारी आहे. जेव्हा उद्योग वेगवान ऑटोमेशन आणि संगणकीकरणाच्या टप्प्यात जात असेल तेव्हा तंत्रज्ञानाच्या या हल्ल्यामुळे नवीन आव्हाने पूर्ण करण्यासाठी मालकांना किंवा व्यवसायांना आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यास मदत करणे अपेक्षित सांगण्यात आलेले आहे. पुढील मुद्दा आहे पर्यावरण प्रभाव आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन. नैसर्गिक स्रोतांचा वापर करताना कंपन्यांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्यांच्याकडे विशिष्ट स्रोत वापरण्याचा परवाना किंवा आदेश असला तरीही समाज त्यांचा वापर करताना न्यायनिवाडा आणि संयम बाळगण्याची अपेक्षा करतो. सामायिक संसाधने वापरताना उद्योजकांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बरेच कारखाने नद्यांचे पाणी वापरत आहेत, जे जवळपासच्या खेड्यात किंवा शहरासाठी देखील पाण्याचे स्रोत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या बाह्य बाजूचा आता आपण विचार करणार आहोत. त्यातील संबंधित मुद्दे आहेत ज्याची आपण आता चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे की स्थानिक समुदाय. कॉर्पोरेट आणि समुदाय ज्याच्या आसपास त्यांचे कार्य केंद्रित आहे त्यांच्यात एक अतिशय गुंतागुंतीचा परस्पर संबंध आहे. किमान कंपनी नोकरी देऊन स्थानिक उत्पादने व सेवांचा वापर करून आणि स्थानिक करात योगदान देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा आहे की व्यवसाय भागीदारी, पुरवठादार आणि ग्राहक. कॉर्पोरेटच्या व्यवसायातील भागीदारांसह केलेल्या व्यवहारांची तपासणी केली जाऊ शकते. पुरवठादार आणि ग्राहक यांच्याबरोबर व्यवहार करताना कॉर्पोरेट योग्य व प्रामाणिक असावे अशी अपेक्षा आहे. तसेच आपल्या व्यवसायातील भागधारकांमधील आचारसंहितेची जाहिरात करणे देखील अपेक्षित आहे. पुढील मुद्दा आहे मानवी हक्क. मानवी हक्कांबद्दलची कंपनीची नोंद त्यांच्या सकारात्मक सार्वजनिक प्रतिमेसाठी खूप महत्त्वाची आहे. मानवी हक्कांच्या थेट गैरवापराची प्रतिमा बाळगणे फारच कमी उद्योजकांना परवडणारे आहे. पुढील मुद्दा आहे जागतिक पर्यावरण चिंता. विद्यार्थी मित्रांनो, सध्या सर्वसाधारणपणे पर्यावरणाबद्दल असलेल्या चिंतेचा संदर्भ आपण देत आहोत आणि विशेषतः कंपनीच्या कामकाजामुळे किंवा त्यांच्या उत्पादनांच्या वापरामुळे उद्भवू शकणाऱ्या समस्यांविषयी पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे कुख्यात उद्योगातील बड्या कंपन्या पर्यावरणीय प्रमाणपत्रे सिद्ध करण्याच्या मार्गावर जाताना आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची व्याप्ती, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे विविध प्रकार आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या विविध बाजूंचा किंवा अंगांचा आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.